मंडळी, सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. स्थानिक पातळीवर होत असलेल्या निवडणुकांसाठी एकत्र येणाऱ्या पक्षांच्या येत्या आणि आघाड्या या निवडणुकीत मोडून पडल्याचं, तर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र आलेले दिसत आहेत. त्यातही राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ लागलेली असून त्यातून हे पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आमनेसामने आलेले दिसत आहेत. मित्र पक्षांमधूनच नेत्यांपासून उमेदवारांपर्यंत घाऊक प्रमाणात पळवापळवी होत आहे. तसेच या फोडाफोडीमधून राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांमध्येच तीव्र मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत. आता महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये वाद उफाळून आलेला दिसतोय. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध विकोपाला गेलेल्याचं दिसत आहे. त्यातूनच गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातील महायुती सरकार आणि भाजपा व शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. तसेच मुंबईपासून दिल्लीपर्यंत नाट्यमय घडामोडी, आरोप प्रत्यारोप आणि सोशल मीडियावरून एकमेकांविरोधात कुजबूज चालू झाली आहे. हे सारं काही भाजपचा आक्रमक पक्षविस्तार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या गुप्त संघर्षामधून बाहेर पडत असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे? फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचं नेमकं कारण काय आणि त्यात येणाऱ्या काळात कोण वरचं ठरणार याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. साधारण 3.25-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2022 सालच्या जून-जुलै महिन्यात विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन काही तास उलटले असताना अचानक शिवसेनेतील वजनदार मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदार अचानक नॉट रिचेबल झाल्याचं वृत्त धडकलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खुपत असलेलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणारे एकनाथ शिंदे हे भाजपासाठी एखाद्या रत्नासारखे बनले होते. शिंदेंचा मानमरातब एवढा होता की भाजपाने काळजावर दगड ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलेलं होतं. देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे सर्वच नेते एकनाथ शिंदेंना जिंकलेल्या वर्ल्ड कपसारखं मिरवत होते. त्या काळी शिंदे आणि फडणवीस सगळीकडे जोडीने फिरायचे आणि त्यांच्यातल्या मैत्रीची चर्चाही खूप व्हायची. मात्र या काळात या मैत्रीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि एकेकाळचे हवेसे वाटणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष आता फडणवीस आणि भाजपाला नकोसा झालाय. त्यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कुरघोडीचं राजकारण. 2022 सालच्या त्या बंडानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे हे सुरुवातीच्या काही काळात काहीसे घाबरलेले बाबरलेले दिसले होते. मात्र नंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदावर मजबूत पद्धतीने मान ठोकलेली होती. तसेच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनपेक्षितपणे असं आव्हान उभं राहिलं होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त विजय मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र अखेरीस त्यांना माघार घ्यावी लागली होती. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलेलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदाचा अनुभव घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी विविध माध्यमातून आपल्या नेतृत्वाची छाप पाडायला सुरुवात केली. तसेच त्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अप्रत्यक्षपणे आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही आपली राजकीय ताकद दाखवत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना शिंदे गटाला जेरीस आणण्यास सुरुवात केली आहे. या कुरघोडीच्या राजकारणामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस हे वरचं ठरताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेनेत बंड झालं होतं तेव्हा या बंड करणाऱ्या मंडळींनी हिंदुत्वासोबतच वित्तमंत्री आणि अजित पवार यांच्याकडून होणारी आर्थिक नाकेबंदी हे कारण दिलेलं होतं. मात्र गेल्या 2-2.5 वर्षांपासून याच अजित पवारांसोबत सत्तेत बसण्याची नामुष्टी शिंदे गटावर आली आहे. सासूपायी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी स्थिती शिंदे गटाची झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेची आर्थिक कोंडी करणारे अजित पवार आताही एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री व आमदारांना निधी देताना हात आखडता घेत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. ज्या कारणामुळे शिवसेनेत बंड घडवून आणलं तीच समस्या या मंडळींसमोर पुन्हा आवासून उभी राहिलेली आहे. एवढंच नाही तर सुरुवातीच्या काळात शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचे लाड पुरवणारे
देवेंद्र फडणवीस हेही आता या मंडळींना भाव देण्याचे असे झाले आहेत. त्यात मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं आणि त्यांच्या खात्यांवर नियंत्रण ठेवण्याचं धोरण अवलंबल्यानं एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील मंडळींची अवस्था ही इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालेली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी जवळीक निर्माण करण्याचे संकेत देण्याला सुरुवात केली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या काही अनौपचारिक भेटी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या काही विधानांमुळे या दोन्ही नेत्यांमधील कटुता कमी झाल्याचे दिसत होतं. त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील मतभेद मिटून निर्माण झालेल्या जवळकीसाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती देवेंद्र फडणवीसांनीच केल्याचा दावाही काही जणांकडून केला जात आहे. एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंना अनुकूल ठरतील अशा भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस त्यांचं बळ वाढवत असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यात हल्लीच देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंना राष्ट्रीय स्मारकाच्या समितीचं अध्यक्षपद शिंदे गटाचा विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. त्या माध्यमातून महायुती सरकारमध्ये वरचढ ठरू शकणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावर अंकुश ठेवण्याचे ठाकरेंना बळ देऊन शिंदेवर दबाव आणण्याचं धोरण फडणवीसांनी आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष अस्वस्थ असून काल दिल्लीत अमित शहांची घेतलेली भेट यावेळी याची तक्रार एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे केल्याचं वृत्त आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आक्रमकपणे आपला विस्तार करत असलेल्या भाजपाची 2029ची निवडणूक सोबळावर लढवण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी भाजपाने आपली ताकद कमी असलेल्या तसेच मित्र पक्षांचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ठिकाणी बाहेरील नेत्यांना पक्षात घेण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्यातूनच 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे अनेक नेते सध्या हाती कमळ घेताना दिसत आहेत. त्यात शंभूराजे देसाई विरोधात लढलेले सत्यजित सिंह पाटणकर, किशोर पाटील यांच्या विरोधात लढलेल्या वैशाली सूर्यवंशी, दादा भुसे यांच्या विरोधात लढलेले अदत हिरे, सुहास बाबर यांच्या विरोधात लढलेले वैभव पाटील यांना भाजपाने आपल्या पक्षात घेत शिंदेंच्या आमदारांवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या मंडळींना आपल्या राजकीय भवितव्याची आता चिंता वाटू लागली आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या ठाणे आणि आसपासच्या भागातूनही त्यांची ताकद कमी करण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे ठाणे शहरामध्ये शिंदेंविरोधात गणेश नाईक यांना बळ दिलं जात आहे, तर उर्वरित ठाणे जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपात घेण्याचा धडाका लावलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. याच अस्वस्थतेचा स्फोट नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. मात्र भाजपाकडून होत असलेल्या फोडाफोडीची तक्रार घेऊन शिंदे गटातील मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असता देवेंद्र फडणवीसांनीच शिंदे गटाकडून उल्हासनगरसह इतर काही ठिकाणी झालेल्या फोडाफोडीचे दाखले देत तक्रार करणाऱ्या मंत्र्यांनाच कोंडीत पकडलं. त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली दरबारी जात राज्यात सुरू असलेल्या आपल्या पक्षाच्या गळचेपीची तक्रार अमित शहांच्याकडे केल्याचं वृत्त आहे. मात्र भाजपाचा आक्रमक पवित्रा पाहता यावेळी शिंदे यांची डाळ शिजणं कठीण दिसतंय. खरं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातली स्पर्धेची सुरुवात ही राज्यात 2022ला झालेल्या सत्तांतरापासून सुरू झाली होती. राजकीय अनुभवाचा विचार केल्यास देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना सिनियर आहेत. 2014 ते 2019च्या काळात शिंदेंनी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं. मात्र 2022 एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्यावर भाजपाच्या वरिष्ठांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. तर फडणवीसांना त्यांची इच्छा नसताना या सरकारमध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं होतं. मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीच्या दृष्टीने कच्चे वाटणारे शिंदे आपल्याला आव्हान ठरतील असं फडणवीसांना वाटत नव्हतं. मात्र पुढे एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे लोकप्रिय होऊ लागले आणि आपल्याला एक प्रतिस्पर्धी निर्माण होत असल्याची जाणीव फडणवीसांना झाली. तेव्हापासूनच हे शहकाट शहचं राजकारण सुरू झालं. तसेच फडणवीसांनी नियोजनबद्ध पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे पंख छाटायला सुरुवात केली. फडणवीस आणि भाजपाच्या या धोरणामुळे सद्यस्थितीत एकनाथ शिंदेचं नेतृत्व आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भविष्यात भाजपा शिंदे गटाला महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मात्र 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव घेतलेले एकनाथ शिंदे हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. राजकीय शहताटशहामध्ये ते बऱ्यापैकी पारंगत आहेत. तसेच राज्याच्या सर्व भागात नसला तरी ठराविक भागांमध्ये त्यांनी शिंदे गटाची बऱ्यापैकी ताकद तयार केलेली आहे. त्यात शिंदेना शह देण्यासाठी अजित पवार गटाला सोबत घेतलं असलं तरी
त्यांच्यावर विसंबून राहणं भाजपला परवडणार नाही याची जाणीवही एकनाथ शिंदेंना आहे. तसेच दिल्लीत आघाडीचं सरकार चालवलेल्या भाजपासाठी शिंदे गटाचे 7 खासदार हा मोठा आधार आहे. अशा परिस्थितीत सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कितीही राजकीय जुगलबंदी रंगली तरी दोन्ही नेत्यांपैकी कुणीतरी एक दुसऱ्यावर पूर्णपणे वर्चस्व राखण्यात यशस्वी होईल अशी परिस्थिती नाही. आता 100%चं मिशन हाती घेऊन निघालेला भाजपा शिंदे गटाचं आणि एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करण्यात यशस्वी होईल का? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य नेमकं काय आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या आजचा आवाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.